स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 388A पाम विस्टा डायघर शिवफाटा ठाणे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। या प्रोजेक्टचे ॲक्च्युअल नाव पाम विस्टा A1 अँड A2 आहे। हा प्रोजेक्ट कल्याण शिवफाटा रोडच्या बाजूला आहे। या प्रोजेक्टमध्ये A1 20 फ्लोअर आणि A2 19 फ्लोअर असे दोन सेलेबल टॉवर दिले आहेत। त्यातील A1 या सेलेबल टॉवरमध्ये म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। संकेत क्रमांक 388A हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 2 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 41.17 स्क्वेअर मीटर म्हणजेच 443 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 23,24,400 रुपीज आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। गेल्या वेळेच्या म्हणजे 2024च्या लॉटरीसाठी संकेत क्रमांक 388 मध्ये 9 फ्लॅट उपलब्ध करून दिले होते आणि आता 2025च्या लॉटरीसाठी संकेत क्रमांक 388A मध्ये 2 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। कदाचित त्यावेळेचे उरलेले हे फ्लॅट असतील। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट ओरिजिनल मार्च 2024 होती, नंतर रिवाइज डेट मार्च 2025 होती। आता हा प्रोजेक्ट पूर्ण रेडी असून त्याची OC आलेली आहे, परंतु प्रोजेक्ट स्टेटस एबॅन्स दाखवत आहे, म्हणजेच या प्रोजेक्टला स्थगिती देण्यात आली आहे। आम्ही या प्रोजेक्ट विषयी रेरावरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला हा पॉपअप मेसेज येत आहे। या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात आला आहे। या प्रकल्पाचे बँक खाते गोठविण्यात आले आहे। प्रवर्तकाने प्रकल्पाचे अनुपालन करेपर्यंत प्रवर्तकास खरेदी सोबत साठे करार विक्री करार करण्यास मनाई करण्यात आली आहे। रेराकडून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे काही प्रकल्पांना रेराकडून तात्पुरती स्थगिती दिली जाते। त्यामुळे प्रवर्तकाला रेरा साईटवर असा पॉपअप मेसेज येतो। त्याची कारणे पुढील प्रमाणे असू शकतात: प्रोजेक्टची प्रगती आणि स्थिती अपडेट न करणे, जमिनीच्या नोंदी नकाशे यांची कागदपत्रे सादर न करणे, प्रोजेक्टच्या पूर्णत्वाच्या तारखांचे पालन न करणे, अचूक आणि वेळेवर आर्थिक खुलासे न करणे। थोडक्यात रेरा निलंबन पॉपअप संदेश प्रवर्तकाला गैर अनुपालनाच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी एक कठोर चेतावणी आणि निर्देश म्हणून काम करतो। इथे अर्ज करण्यापूर्वी आपण स्वतः महारेरावर जाऊन खात्री करावी आणि म्हाडामध्ये चौकशी सुद्धा करावी। हा या प्रोजेक्टचा मास्टर प्लॅन आहे। यामध्ये A1, A2, B1, B2, C1, D1, D2, D3, D4 हे टॉवर दिसत आहेत। त्याच्या मधोमध ॲम्युनिटीज दिल्या आहेत। यातील सेलेबल A1 टॉवरमध्येच म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत। हा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये संपूर्ण डिटेल्स दिले आहेत, आपण ते पाहू शकता। हा A1 टॉवरचा स्टिल्ट फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे आणि सोसायटी ऑफिस तसेच ड्रायव्हर रूम दिली आहे। हा A1 टॉवरचा टिपिकल फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये 1 BHK चे 4 फ्लॅट दिले आहेत आणि 2 स्टेअरकेस तसेच 2 लिफ्ट दिल्या आहेत। म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी दिली आहे। हा म्हाडाच्या फ्लॅटचा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी आहे। राईट साईडला पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साईडला किचन विथ बाल्कनी। पॅसेजच्या राईट साईडला कॉमन वॉशरूम आहे। पॅसेजच्या समोर मास्टर बेड विथ बाल्कनी आणि वॉर्डरोब स्पेस दिला आहे। आम्ही आपल्याला म्हाडाच्या फ्लॅटच्या ह्या काही इमेजेस दाखवत आहोत। या प्रोजेक्टमध्ये पार्क, इंडोर गेम, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया, कम्युनिटी हॉल यासारख्या ॲम्युनिटीज दिल्या आहेत। या ॲम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्टपासून हॉस्पिटल, नवी मुंबई, वर्ल्ड क्लास मॉल, ठाणे पनवेल हायवे,
इंटरनॅशनल स्कूल्स, रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, निळजे रेल्वे स्टेशन, घनसोली रेल्वे स्टेशन, अपकमिंग कल्याण तळोजा मेट्रो लाईन हे सर्व 5 ते 15 मिनिटे अंतरावर आहेत. या प्रोजेक्टपासून दिवा रेल्वे स्टेशन 6.5 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रोजेक्टपासून डोंबिवली रेल्वे स्टेशन 10 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई मेट्रो लाईन 12 कल्याण टू तळोजा ही शिवफाट्यावरून जाणार आहे. त्याचे काम डिसेंबर 2027 ला पूर्ण होणार आहे. मुंबई मेट्रो लाईन 14 कांजूरमार्ग ते बदलापूर ही लाईन सुद्धा शिवफाट्यावरून जाणार आहे. सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.3 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.2 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.2 आउट ऑफ 5. इथे बिल्डरच्या 518 स्क्वेअर फीट 1 BHK ची प्राइस अंदाजे 48 लाख प्लस टॅक्स आहे. म्हाडाचे फ्लॅट 443 स्क्वेअर फीटचे आहेत. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 13,000 रुपये मिळू शकतो. मायनस पॉइंटमध्ये लोकल रेल्वे स्टेशन जवळ नाहीत आणि महारेराच्या साईटवर पॉपअप मेसेज दाखवण्यात येत आहे की हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात आला आहे आणि खरेदी विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. हा टॉवर पूर्ण तयार असून OC आली आहे. हे फ्लॅट रेडी टू मूव्ह आहेत आणि म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी देण्यात आली आहे. अपकमिंग डेव्हलपमेंटमध्ये 2 मेट्रो लाईन या प्रोजेक्ट जवळून जाणार आहेत. त्याचा फायदा इथे होऊ शकतो. तसेच म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्येच असल्यामुळे अम्युनिटीज मिळू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण योग्य ती चौकशी करून या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.